स्मृती मंदानाला प्रेमामध्ये धोका मिळाला. होणाऱ्या नवऱ्याने स्मृती बरोबर चीटिंग केली का? सोशल मीडियावरती जे सध्या व्हायरल होतंय त्याच्याबद्दल नेमकं काय सत्य आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल. 23 नोव्हेंबरला अचानक भारतीय क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन असलेली स्मृती मंदाना हिचं सांगलीमध्ये लग्न होणार होतं, पण ते लग्न त्या दिवशी अचानक थांबवण्यात आलं. कारण होतं तिच्या वडिलांना अचानक छातीमध्ये वेदना होऊ लागल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. पण आता याच्याबद्दल वेगळंच सत्य समोर येतंय. स्मृती मंदानाला प्रेमामध्ये धोका मिळाला, त्यामुळे तिने लग्न मोडलं, असे बरेचसे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत. नेमकं स्मृती मंदानाला लग्नाच्या दिवशी असं काय कळलं? ठरलेलं लग्न थांबवण्याची वेळ आली. चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. जे स्क्रीनशॉट व्हायरल झाले त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं, कोणत्या कारणामुळे स्मृती मंदानाने लग्न थांबवले, नेमकं कोणी कोणाला धोका दिला, चला पाहूया. रविवारी 23 नोव्हेंबरला भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन असलेली स्मृती मंदाना आणि फिल्म मेकर असलेला म्युझिक कंपोजर असलेला पलाश मुच्छलचं लग्न होणार होतं. लग्नाची खूप मोठी तयारी झाली होती, कारण की आता सध्याच महिला भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे या लग्नाची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये होत होती. तिच्या लग्नाला नेमकं कोणते कोणते VIP गेस्ट येणार याची चर्चा रंगली होती. लग्नाची तयारी एकदम जोरदार झाली होती. स्मृती आणि पलाशची हळद एकदम जोरामध्ये पार पडली. पण रविवारी दुपारी लग्नाचे फेरे होण्या अगोदरच स्मृती मंदानाच्या सांगलीमधील फार्म हाऊसवरती दुपारी अचानक एक ॲम्ब्युलन्स आली. त्या ॲम्ब्युलन्समधून स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. स्मृती मंदानाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचं लग्न काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. जोपर्यंत आपले वडील हॉस्पिटलमधून बरे होऊन येत नाही, जोपर्यंत ते आपल्या बाजूला व्यवस्थित उभा राहत नाही, तोपर्यंत आपण हे लग्न करणार नाही, असं स्मृती मंदानाने सांगितलं. लग्नाच्या ठिकाणी आलेल्या स्मृतीचं संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. स्मृतीच्या वडिलांना श्रीनिवास यांना नेमकं काय त्रास झाला ते डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. याशिवाय स्मृतीच्या लग्नाचा इव्हेंट मॅनेजर यांनी देखील सांगितलं, अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाली, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. जोपर्यंत त्यांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत स्मृती लग्न करणार नाही, त्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं. हे सर्व घडलं होतं रविवारी दुपारच्या दरम्यान, ज्या दिवशी स्मृतीचं लग्न होतं. पण त्याच रविवारी संध्याकाळी आणखीन एक बातमी आली. स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याची देखील तब्येत बिघडली असून त्याला देखील सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. नेमकं लग्नाच्याच दिवशी स्मृतीच्या वडिलांची आणि होणारा नवरा पलाश मुच्छलची तब्येत बिघडल्यानं आणि नेमकं लग्न कधी होणार याच्याबद्दल माहिती भेटत नसल्यामुळे सोशल मीडियावरती मात्र वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. पलाश मुच्छलच्या आईने माध्यमांसंग बोलताना काही खुलासे केलेत. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, पलाश हा स्मृतीच्या वडिलांचा खूप जवळचा आहे. पलाशला स्मृतीपेक्षा तिचे वडील जास्त जवळचे आहेत. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तेव्हा स्मृतीने निर्णय घेण्या अगोदर पलाशने डिसिजन घेतला होता, जोपर्यंत काकाची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत मी स्मृती बरोबर लग्न करणार नाही. हल्दीचा कार्यक्रम अगोदरच झाला होता म्हणून आम्ही त्याला बाहेर जाऊन देत नव्हतो. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे रडून रडून त्याची तब्येत खराब झाली, त्यामुळे त्याला सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये 4 तास ठेवावं लागलं. हॉस्पिटलमध्ये त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. सध्या पलाशची तब्येत ठीक जरी असली तरी तो खूप टेन्शनमध्ये आहे, अशी माहिती पलाशच्या आईने माध्यमांना दिली. पलाश आणि त्याची बहीण पलक हे दोघंही मुंबईच्या राहत्या घरी आले असून तो घरामध्येच आराम करत आहे, असं पलाशच्या आईने माहिती दिली. पलाश मुच्छलच्या आईने आणखीन एका गोष्टीबद्दल खुलासा केला. स्मृतीच्या वडिलांना नेमकं काय झालं होतं, कशामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. लग्नाच्या 1 दिवसा अगोदर स्मृतीच्या वडिलांनी खूप डान्स केला, ते खूप आनंदी होते. इंस्टाग्रामवरती त्यांनी वेगवेगळ्या स्टोऱ्या देखील टाकल्या होत्या. तेव्हा आम्ही स्मृती आणि पलाशच्या वरातीची तयारी करत होतो तेव्हा स्मृतीच्या वडिलांना त्रास व्हायला लागला होता, पण त्याबद्दल त्यांनी जास्त काही सांगितलं नाही. पण त्यानंतर त्यांची तब्येत इतकी बिघडली की ॲम्ब्युलन्सच बोलावं लागली. हल्दीचा कार्यक्रम वगैरे सर्व काही व्यवस्थित पार पडलं होतं, फक्त लग्नाचे फेरे घेणंच बाकी होतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर समजलं त्यांची तब्येत सिरियस आहे, त्यामुळं हे लग्न पुढे ढकलण्यात आलं. सगळं काही व्यवस्थित होईल आणि पुन्हा एकदा स्मृती आणि पलाशच्या लग्नाची तारीख ठरवून त्यांचं धूमधडाक्यामध्ये लग्न केलं जाईल, अशी माहिती पलाशच्या आईने दिली. आता आपण ही जी काही माहिती सांगितली ती सर्व रविवारी घडली होती आणि तेही अधिकृत माहिती होती. पण सोशल मीडियावरती मात्र वेगवेगळे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. त्या व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलेलं होतं, पलाश मुच्छलचं एका कोरिओग्राफर सोबत लव्ह अफेअर चालू होतं. लग्नाच्या दिवशी स्मृती मंदानाला ही गोष्ट समजली आणि त्यामधूनच तिने लग्न मोडलं असा दावा केला जातोय. सोशल मीडियावरती जे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत त्यामध्ये दिसून येते पलाश मुच्छलने
एका मुलीबरोबर चॅटिंग केलं होतं। त्यामध्ये पलाश मुच्छल एका मुलीला म्हणतोय, तू पुढच्या आठवड्यामध्ये फ्री असेल तर आपण स्विमिंगला जाऊया। समोरच्या मुलीचं उत्तर येतंय, तू मला डेट करतोय, बरीचशी लोक तुला ओळखतात, तू जर माझ्याबरोबर आला हा विचित्र प्रकार मानला जाईल। त्यावरती पलाश मुच्छल म्हणतो, मी माझ्या मित्रांबरोबर पार्टीला जातोच, मी माझ्या असिस्टंटला फोन करून ठेवतो, म्हणजे तू आमच्यामध्ये आली तरी देखील कोणाला काही समजणार नाही। चॅटिंग मधील मुलगी पलाशला म्हणते, तू दररोज तिला भेटत नाही का? त्यावरती पलाशचं उत्तर येतं, त्याबद्दल मला विचारू नको, आमच्यामध्ये वाद झाले आहेत, 4 ते 5 महिन्यामधून आम्ही एकदाच भेटतो। चॅटिंग मधील मुलगी पलाशला विचारते, तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना? त्यावरती पलाश म्हणतो, तू मला बाकीच्या गोष्टी विचारू नको, तू माझ्याबरोबर सकाळी बीचवरती फिरायला येणार की नाही? असे वेगवेगळ्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल झालेत। त्यासोबतच चॅटिंग करणाऱ्या मुलीने आपण पलाश मुच्छलला कधीही भेटलो नाही हे देखील सांगितलंय। या स्क्रीनशॉटचा पुरावा देत पलाश मुच्छलने स्मृती मंदानाबरोबर चिटिंग केली असा दावा केला जातो। ही गोष्ट स्मृतीला माहिती झाली म्हणूनच त्यांचं लग्न मोडलं असं सोशल मीडियावरती चर्चा रंगल्यात। पण सोशल मीडियावरती ज्या चर्चा रंगल्यात त्याला खरं कसं मानलं? कारण की स्मृती मंदानाने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरती लग्नाच्या दिवशीचे जे फोटो होते, हळदीच्या कार्यक्रमामधील जे फोटो होते, ते सर्व फोटो काढून टाकलेत। पलाशने स्मृतीला प्रपोज केला होता त्याचा व्हिडिओ देखील स्मृतीच्या अकाउंटवरती होता, तो देखील तिने काढून टाकलाय। स्मृतीने पलाश बरोबरचे जुने फोटो सध्या अकाउंटवरती ठेवलेत। लग्नाच्या दिवशी जे फोटो काढले होते, लग्नाच्या अगोदर हळदीच्या वेळेस जे फोटो काढले होते, ते सर्व सोशल मीडियावरून डिलीट केलेत। फक्त स्मृतीनेच नाहीत, तिच्या टीममधील तिच्या मैत्रिणीने सोशल मीडियावरती त्यांच्या लग्नाचे हळदीचे जे फोटो ठेवले होते, त्यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्मृती आणि पलाशचे सर्व फोटो डिलीट करून टाकले आहेत। ज्यावेळेस स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं त्यावेळेस पलाश स्मृतीबरोबर का थांबला नाही? तो अचानक मुंबईला निघून का आला? जर स्मृतीच्या वडिलांचं आणि पलाशचे दोघांची चांगली मैत्री आहे तर तो हॉस्पिटलमध्ये का थांबला नाही? दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय म्हणूनच पलाश मुंबईला निघून गेला असं देखील बोललं जातंय। पण दुसरीकडे पलाश मुच्छलने मात्र त्याच्या सोशल मीडियावरती स्मृती मंदानाला प्रपोज करतानाचा व्हिडिओ आणि लग्नामधील हळदीमधील फोटो त्याने काही डिलीट केलेले नाहीत। त्यामुळे सोशल मीडियावरती रंगलेल्या चर्चा सर्व फेक आहेत अशा देखील चर्चा होत आहेत। अजूनपर्यंत स्मृती मंदाना असो किंवा पलाश मुच्छल असो यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। त्यांनी सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो का डिलीट केले याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही। लग्न का पुढे ढकललं होतं याचं खरं कारण तर समोर आलं होतं, पण जे स्क्रीनशॉट व्हायरल झाले ते फक्त निव्वळ चर्चा होत्या की त्याच्या पाठीमागं खरं काही कारण आहे? याबद्दल लोकांनी आपली वेगवेगळी मतं मांडलीत।